ओम श्री साईराम. सत्यसाई वाहिनी. प्रकरण 16. मानव आणि माधव. मानवी उत्क्रांतीच्या पूर्णत्वासाठी आणि मानवाच्या सर्वोच्च ध्येयपूर्तीसाठी धर्म आणि आध्यात्मिक अनुशासन अत्यावश्यक आहे. धर्म व्यक्ती आणि समष्टी, जीव आणि देव यामधील कडी आहे. ती नसेल तर जीवन अस्ताव्यस्त होतं. एका पर्वतावर अडकलेल्या गायीला समोरच्या पर्वतावर जायचं आहे आणि 2 पर्वतांमध्ये पूर आलेली नदी असेल तर दोन्हीमध्ये सेतू असावा लागतो. धर्म हा सेतू आहे. व्यक्तिगत जीवन आणि वैश्विक धर्म या पर्वतांमध्ये जटिलता आणि संभ्रम यांनी भरलेली प्रकृती ही पूर आलेली नदी आहे. ती नदी कुठून आली, तो सर्व कल्लोळ तिने कसा गोळा केला आणि अखेरीस तिचा अंत कुठे आहे याचा शोध घेणं अवघड आहे. परंतु सुदैवाने प्रत्येक मानवी समाजामध्ये लोकांना पार करायला सहाय्य करणारे सेतू निर्माते आहेत. एकापेक्षा अधिक सेतू असू शकतात, परंतु प्रत्येकाचा उद्देश एकच आहे. भारतीय ऋषीमुनींनी बांधलेला सेतू सनातन धर्मसेतू म्हणून माहीत आहे. त्याला तसं म्हणतात कारण हा शाश्वत चिरंतन सेतू वेदांच्या सनातन पायांवर आधारित आहे आणि याचा सर्व देशातील सर्व काळासाठी सर्वजण निश्चिंतपणे उपयोग करू शकतात. म्हणून त्याला काही वेळा वैदिक सेतू, वैदिक मार्ग आणि आर्य मार्गसुद्धा म्हणतात. या मार्गाच्या रचनाकाराचा शोध घेण्याचे सर्व प्रयास अयशस्वी झाले आहेत. म्हणून निराश होऊन त्यांनी हे प्रयास त्यागिले आणि या मार्गाला अकर्ता हे विशेषण दिलं. त्यांनी स्वतःला आश्वस्त केलं की वेद किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचं झाल्यास खुद्द परमेश्वर या मार्गाचा रचनाकार आहे. सर्व धर्म आणि युगानुयुग निर्धारित केलेले आध्यात्मिक मार्ग अर्थातच पवित्र आहेत, कारण मानवातील अग्रणी म्हणून निवडलेल्या ईश्वरी प्रेषितांनी ते रचलेले आहेत. बुद्ध, येशू ख्रिस्त, झोरास्टर, मोहम्मद ही नावं विश्वभर प्रसिद्ध आहेत. त्यांचे सिद्धांत, लक्ष आणि विचार त्यांच्या अनुयायांसाठी इतके यथार्थ झाले आहेत की त्यांची नावं या धर्मांशी संलग्न झाली आहेत. त्या काळात ईश्वराचा संदेश हाच आदर्श धर्म मानला गेल्यामुळे आणि येशू ख्रिस्ताने तो संदेश लोकांपर्यंत पोचवल्यामुळे आणि त्याचा प्रसार केल्यामुळे त्या धर्माला त्याचं नाव दिलं गेलं. त्याप्रमाणे बौद्ध धर्माचं अंतर्ज्ञान आणि प्रसार दैवी माध्यम म्हणून बुद्धाद्वारा झाल्यामुळे त्याचं नाव त्या धर्माला दिलं गेलं. ईश्वराचा संदेश ऐकलेल्या मोहम्मदाने सिद्धांत आणि नियम यांची रचना केली आणि त्याचे अनुयायी मुसलमान म्हणवले जातात. म्हणून हे सर्व धर्म मानवातील अग्रणी आणि ईश्वराचे महान आदर्श प्रेषित यांनी स्थापिले आहेत असं वचन अनुचित ठरणार नाही. दैवी बुद्धी समग्र आणि सर्वज्ञ असते. मानवी बुद्धी संकुचित सीमांमध्ये बद्ध असते. तिचं क्षेत्र मर्यादित असतं. धर्मग्रंथ एकाच लक्ष्याशी संबंधित आहेत, पण तिथे पोचण्यासाठी ते विभिन्न मार्ग दर्शवतात. प्रत्येक मार्ग हा एक विशिष्ट धर्म असू शकतो आणि त्याचे सिद्धांत आणि नियम अन्यांपासून भिन्न समजले जातात. म्हणून राम, ख्रिस्त, झोरास्टर, बुद्ध, मोहम्मद आणि अन्य हे एकच आहेत असं विधान उचित नाही. ख्रिश्चन धर्मामध्ये सांगितलं आहे की व्यक्तिगत जीव जसे आहेत तसेच निर्मिले आहेत. असं म्हणतात की अल्लाहने असंच केलं. झोरास्ट्रियन आणि बौद्ध धर्मसुद्धा सृष्टीचं अशा प्रकारेच वर्णन करतात. परंतु वैदिक धर्माचा विचार भिन्न आहे. व्यक्ती देखील ईश्वरासमान शाश्वत आहे. ती ईश्वराचं स्फुल्लिंग आहे. जीवी नसेल तर देवही नसतील हे वेदांमध्ये विशेषतः प्रतिपादलं आहे. अन्य धर्मांचे अनुयायी सध्या काळात हे सत्य जाणू लागले आहेत. प्रस्तुत जीवन हे पूर्वजीवन आणि पश्चात जीवन यामधील केवळ एक अवकाश आहे, पुढे पडणारं एक पाऊल आहे. हे वेदांमध्ये सांगितलं आहे. पूर्वजन्म आणि पश्चात जन्मांमधील संबंधांविषयी वेद मार्गदर्शन करतात. अन्य कोणत्याही धर्मात पूर्वजन्म आणि पश्चात जन्म याबद्दल या प्रमाणात प्रगटीकरण केलेलं नाही. दुसरा मुद्दा असा आहे, धर्म, अर्थ, काम, मोक्ष या जीवनाच्या 4 पुरुषार्थांपैकी मोक्ष या अवस्थेचं वर्णन विभिन्न धर्मांनी विविध मार्गांनी केलं आहे. प्रत्येक धर्म काही सिद्धांत आखून देतो आणि त्या सिद्धांतांवर निष्ठा ठेवण्याचा आग्रह करतो.
म्हणून त्यांनी वर्णिलेल्या अनुभवांमध्ये एकवाक्यता किंवा समानता नसते. तरीही हिंदू धर्माने वर्णिलेला अनुभव अन्य सर्व धर्मीयांना प्राप्त होऊ शकतो. विविध धर्माच्या सविस्तर वर्णनांमध्ये समानता असेलही, परंतु समग्र अनुभव एकाच प्रकारे वर्णिलेला नाही. याचं कारण असं, प्राचीन काळापासून चालत आलेला हिंदू धर्म वस्तुतः सर्वश्रेष्ठ आहे. अन्य धर्म हिंदू धर्मातून निवडलेल्या आणि स्वतःच्या क्षेत्राच्या परंपरा आणि संस्कृतींनुसार विकसित केलेल्या काही सिद्धांतांवर आधारित आहेत. म्हणून हिंदू धर्मात निहित असलेली सत्य या अन्य धर्मांमध्ये बहुधा दिसू शकतात. हिंदू धर्म आणि हिंदू संस्कृती एका अव्याहत धारेप्रमाणे प्रवाहित आहेत. हिंदू धर्मामध्ये सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अहर्निश कर्म आणि विधी आखून दिलेले आहेत. त्यामधील अनेक विस्तृत यज्ञ, याग आणि दैवी शक्तींना अर्पिलेले बलिविधी आहेत. गर्भसंस्कारापासून मृत्यूपर्यंत आणि नंतरच्या पितृतर्पणादी विधींनी संतुष्ट न राहता जीवनासंबंधीसुद्धा विस्तृत नियम आखलेले आहेत. दुसऱ्या कोणत्याही धर्मामध्ये एवढे विस्तृत जीवन नियम नाहीत. म्हणून सर्व धर्म समान आहेत असं म्हणणं योग्य होणार नाही. अन्य धर्मांनी यामधील थोडेफार नियम अंगीकारलेले असू शकतील, कारण हिंदू धर्माने या नियमांवर प्रथमपासून भर दिलेला आहे. कर्मकांडांच्या या जटिल वेळापत्रकाचं पालन करण्यासाठी माणसामध्ये भक्ती, ज्ञान आणि योग अत्यावश्यक आहे. या विशाल वृक्षाचं मूळ धर्म आहे. त्याच्या शक्तीचा तो शाश्वत स्रोत आहे. त्याचं सिंचन भक्तीच्या जलाने होतं. त्याची पानं, फुलं म्हणजे वैराग्य आणि अन्य सद्गुण आहेत आणि ज्ञान हे फळ आहे. विकासाच्या या अवस्थांमध्ये काही क्रमभंग किंवा दोष असेल, अर्थातच नियमपालनात एखादी त्रुटी आल्यास या वृक्षाने प्रदान केलेलं ज्ञानरूपी फल दुष्प्रभावित होतं. आध्यात्मिक प्रगतीसाठी अशा शिस्तपूर्ण योजना केवळ हिंदू धर्मामध्ये सापडतात, अन्य कोणत्याही धर्मामध्ये नाहीत. कारण हिंदू धर्म म्हणजे प्राचीन ऋषींनी आपल्या वास्तविक अनुभवांचं मंथन करून तयार केलेलं अमृत आहे. तो ग्रंथात उपलब्ध असलेल्या गोष्टींचा संग्रह नाही. कोणालाही सर्वाधिक संतोषप्रद भासणारा कोणताही धर्म किंवा पंथ अंगीकारणं योग्य नाही. कारण त्यांचा असा विश्वास आहे की जीवन केवळ 3 दिवसांचे आहे आणि म्हणून त्यांना नैतिकता आणि आत्मसंयम यांची आवश्यकता आहे. जीवन हा काळामधून प्रदीर्घ प्रवास आहे आणि धर्म वर्तमानात शांती आणि भविष्यासाठी प्रोत्साहन प्रदान करतो. प्रस्तुत समयी आपण पूर्वकर्मांचं फल भोगत आहोत हा दृढ विश्वास आपल्याला असलाच पाहिजे. लोक प्रस्तुत परिस्थितीत समाधानी होऊ शकतात, कारण त्यांना ज्ञात असतं की वर्तमान परिस्थितीचं कारण आपणच होतो आणि या समयी सत्कर्म आणि पुण्यकर्म करून आपण सुखमय भविष्य घडवू शकतो. हा शांतीचा श्रेष्ठ स्रोत आहे. हे एक उत्तम प्रोत्साहन आहे. ज्यावेळी जीवन या 2 गोष्टींवर आधारित असेल त्यावेळीच नैतिकता आणि आत्मसंयम यांना जीवनात स्थान असेल. या 2 आदर्शांचं पालन करण्याची शक्ती धर्माने प्रदान केलेल्या प्रोत्साहनात आणि उत्साहामध्ये आहे. आपण धर्माचा आदी अंत निर्धारित करू शकत नाही. त्याचप्रमाणे जीवाचा आदी अंत निर्धारित करणं कठीण आहे. हिंदू धर्मानुसार जीवी कालातीत आहे. वर्तमान जीवन हे जीवनशृंखलेमधील केवळ नवीनतम जीवन आहे, जे जीवीच्या विचारांनुसार आणि कर्मांनुसार घडवलं आहे. जीवी ईश्वरी क्रोध किंवा कृपा यांचा परिणाम म्हणून आलेला नाही. ही त्याच्या वर्तमान अस्तित्वाची कारणं नाहीत. सनातन धर्माने केलेली ही घोषणा आहे. धर्म कधीही केवळ व्यक्तिगत बाब असू शकत नाही असं म्हणणं शक्य असेलही, कारण प्रत्येकाचा विश्वास त्याच्या स्वतःमध्ये मूळ धरलेला असतो आणि तो विश्वास प्रत्येकजण आपलं आचरण आणि कर्म यामध्ये प्रगट करतो. पण हे विधान कुठपर्यंत सत्य आहे? अनेक बुद्धिवादी स्वतःच्या समाधानासाठी ईश्वर, धर्म किंवा वर्ण अस्तित्वात नाहीत असं प्रतिपादन करतात, परंतु हे संयुक्तिक नाही. आपण पाहतो की अनेक जण ईश्वर अस्तित्वात नाही आणि कर्मांना योग्य मार्गावर उन्नत करण्यासाठी सर्व धर्मांनी आखून दिलेले आदेश म्हणजे अंधविश्वास आहेत असं घोषित करतात. या व्यक्ती अज्ञानी नाहीत, त्या अशिक्षित नाहीत. जर अशा व्यक्ती आध्यात्मिक श्रद्धा आणि आचरण यांना अंधविश्वास म्हणत असतील तर त्यांच्या विधानांना आपण किती महत्त्व देणार? आपल्या हृदयात जर ते हा विश्वास जोपासत असतील तर समाजाने तक्रार करायला नको.
कारण त्यामुळे समाजाची काही हानी होत नाही, परंतु ते शांत राहत नाहीत. उदाहरणार्थ, काही जण दारू, ब्रँडी इत्यादी मादक पेय प्राशन करतात. ही व्यक्तिगत बाब मानता येईल का? अन्य लोक याबाबत प्रसन्न आहेत का? व्यक्तिगत बाब म्हणून कितीही दृढपणे घोषित केलं तरीही दुष्ट सवय समाजाला सूक्ष्मपणे आणि उघडपणे विविध मार्गांनी प्रभावित करते. काही असलं तरी ती आपला दुष्ट प्रभाव दर्शवते. ज्या वेळेला सामान्य लोक या घातक सवयींना बळी पडतात त्यावेळी अधिक धोका नसतो, परंतु समाजातील नामवंत ज्येष्ठ व्यक्ती असं करतात त्यावेळी सामान्य माणूससुद्धा या दुष्ट मार्गाचं अनुसरण करतो. व्यास आणि वाल्मिकी यांच्या रचना अतिप्राचीन आहेत. गतकाळातील अशा ग्रंथांना पुराण म्हणणं योग्यच आहे. त्यांच्या निर्मितीनंतर शतकं उलटल्यानंतरसुद्धा काळ त्यांना दुष्प्रभावित करायला असमर्थ आहे. तसं असतं तर आजही हिमालयापासून सेतूपर्यंत राहणाऱ्या सर्व प्रदेशातील लोकांनी त्यांच्यावर प्रेम केलं नसतं आणि त्यांची मागणी केली नसती. हे ग्रंथ चिरतरुण आणि आल्हाददायक आहेत. ते कालाने अबाधित आहेत. कोणालाही कुठेही केव्हाही आनंदाची तृष्णा असेल त्याला त्यामध्ये डुंबता येईल. मनुधर्मशास्त्र अद्वितीय आहे. संपूर्ण इतिहासात कोणत्याही देशात याच्या तुलनेत कोणताही ग्रंथ नाही. कोणी कधीही अशा ग्रंथांची रचना करू शकेल का? हिंदू धर्माचे सिद्धांत आणि त्यांना शब्दबद्ध करणारी शास्त्र भौतिक विज्ञानांची स्तुती करत नाहीत. अर्थातच प्रतिदिन यांची प्रगती होत असते, परंतु एक दिवस सन्मानित केलेले सिद्धांत दुसऱ्या दिवशी निंद्य ठरतात आणि त्याच घटनांचं स्पष्टीकरण करण्यासाठी नवीन सिद्धांत प्रस्तुत होतात. असं असताना शाश्वत नित्ययुक्त आध्यात्मिक सत्य भौतिक विज्ञानाचा कसा सन्मान करणार? आजचे वैज्ञानिक या दृष्टिकोनाला अंधविश्वास म्हणतात. ते त्यांना त्यागण्याची इच्छा करतात. प्रत्येक आत्मनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ तथ्याच्या विश्लेषणाची आणि कठोर परीक्षणाची त्यांची मागणी असते. ते याला सत्य संशोधनाचा स्वतंत्र मार्ग समजतात आणि स्वयंभ्रमित होतात. परंतु हे योग्य नाही. नवनवीन सिद्धांतांना उकरून काढून स्थापित करण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक तत्त्व आणि मार्ग सहज उपलब्ध आहे. आपल्याला केवळ त्यांचं ज्ञान होण्याची आकांक्षा हवी. कांटपासून स्पेन्सरपर्यंतच्या पाश्चात्य तत्त्वज्ञानांनी वस्तुतः द्वैत, अद्वैत आणि विशिष्टाद्वैतवादांच्या काही पैलूंवर केवळ विचार प्रगट केले आहेत. हिंदूंनी अनेक वर्षांपूर्वीच या विषयांमध्ये गहन शोध घेऊन त्यांचं ज्ञान, सिद्धांत आणि तत्त्व यांच्या स्वरूपात प्रस्तुत केलं आहे. जय साईराम.